तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी अमोल जोगदन तुमचं स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, पहिल्या रिक्षावाल्यांची परिस्थिती आणि आता सध्याच्या रिक्षावाल्यांची परिस्थिती काय आहे ते या व्हिडिओमधून आपण पाहूयात. आणि मी रिक्षा का नका घेऊ म्हणतोय याविषयी थोडी पण चर्चा करूयात मित्रांनो. तर मित्रांनो, सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, पहिला टॉपिक आहे आपला की रिक्षाच्या किमती. कारण पहिला रिक्षा भेट होता 1.75 1.80 लाखापर्यंत आणि आता परिस्थिती आहे मित्रांनो 2.70 ते 2.80 लाखापर्यंत गाडी झालेली आहे. तर व्याजासकट मित्रांनो आता 4.5 लाखापर्यंत गाडी जाते. पहिले 2.25 ते 3 लाखापर्यंत गाडी जायची, म्हणजे जवळजवळ 1.5 ते 2.25 पहिले 4 वर्षासाठी मित्रांनो हप्ता असायचा गाडीला कमीत कमी 5.5 ते 6,000 रुपये आणि 5 वर्षासाठी असायचा 5 ते 5.5 हजार रुपये पहिला हप्त्या गाडीला. पहिल्या जुन्या रिक्षावाले होते त्यावेळेस, म्हणजे 5 वर्षाखालची गोष्ट, कोरोनाच्या अगोदर मित्रांनो. आणि आता हप्ता आहे 4 वर्षासाठी मित्रांनो कमीत कमी 8 ते 9 हजार रुपये आणि 5 वर्षासाठी मित्रांनो आहे आता 7.5 ते 8 हजार रुपये. म्हणजे तुम्ही किती डिफरन्स झाला आहे रिक्षा खरेदीमध्ये पण तुम्ही विचार करू शकता मित्रांनो. यात सरकारचा जास्त फायदा आहे, त्याच्यामुळे ते परमिट अजून सोडतच आहे मित्रांनो. पहिलं परमिट होतं ते मिनिमम परमिट सोडायचे, फक्त काहीतरी जेवढे समजा 1000 परमिट असेल तर 1000 परमिटच, आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठीच परमिट होते. आता सरकारी पण परमिट घेतोय, नोकरीवाला पण परमिट घेतोय, कुठला पण व्यवसायवाला परमिट घेतोय आणि रिक्षा खरेदी करतोय. त्यामुळे रिक्षावाल्यांची सध्याची परिस्थिती अशी झाली बेकार मित्रांनो की खूपच बेकार झाली. फार वाट लागलेली आहे धंद्याची रिक्षावाल्यांच्या. पाच वर्षाखाली मित्रांनो सीएनजीचा रेट होता 50 रुपयाच्या आसपास आणि आता सध्या 2025 ला आहे 100 रुपयाच्या आसपास, म्हणजे डायरेक्ट दुप्पटने सीएनजी वाढ झालेली आहे मित्रांनो. त्यामुळे रिक्षावाल्यांची अजून वाट लागलेली आहे. पहिला रिक्षावाला नंबर प्रमाणे भाडे घ्यायचा मित्रांनो. ज्याचा नंबर असेल तो त्याने जर 200 रुपये भाडं ठरवलं तर तो 200 रुपयात घेऊन जायचा. आणि आताची परिस्थिती, सध्याची परिस्थिती तुम्ही पाहिली तर एकाने जर 200 रुपये मागितले तर दुसरा लगेच तिथं हजर होतो. तो म्हणतो 180 रुपये द्या, मला 20 रुपये कमी द्या, पण माझ्या गाडीत चला. म्हणजे एवढी चुरत झाली आहे मित्रांनो रिक्षा धंद्यामध्ये. आणि विचार केला ओला उबेरचा तर ओला उबेरच्या कंपन्या पण खूप लुटत आहेत. वरून पिकअप 1-1, 2-2, 3-3 किलोमीटर मित्रांनो पिकअप करायचं फ्री मध्ये, वरतून तो रेट देणार कमी मध्ये. ओलाचा तर आता फार वाट लागली, मध्ये उबेरने लावली, म्हणजे चढ उतार ह्या कंपन्या करतच आहेत. खरं पाहिलं तर मित्रांनो 10 किलोमीटरची बुकिंग असेल तर 70 रुपयाने आपले 170 ते 175 रुपये होतात. तर मित्रांनो आपल्याला पिकअप 2 किलोमीटर करायचं आणि 10 किलोमीटरची ट्रिप सोडायची, म्हणजे झाले 12 किलोमीटर. त्यातून हा कमिशन कट करतो मित्रांनो. हा 170 रुपये जागी आपल्याला 15 किलोमीटरच्या आसपास गाडी चालवावं लागते आणि भेटतात हातात 170 रुपये. म्हणजे हा किलोमीटर देताना 70 रुपये म्हणतो आणि कसा किलोमीटर पडतो तुम्ही विचार करा जरा. तर मित्रांनो पहिले रिक्षा 2 स्टोक किंवा 4 स्टोकच होत्या. त्यात तुम्हाला व्यवसाय व्यवस्थित व्हायचा आणि खर्चही कमी असायचा त्या गाड्यांना, कारण सर्व्हिसिंगच फक्त व्हायची आणि अदर पार्ट जर गेला तर कमी किमती असायच्या. आणि आता निघलेल्या आहेत BS6 मित्रांनो. त्या गाड्या एवढ्या बेकार आहेत मित्रांनो, गाडीचा फ्यूज जरी गेला तरी बांधून शोरूमला गाडी न्यावं लागते आणि मग तिथं चेक करावं लागतंय की गाडीला काय प्रॉब्लेम आहे. ते 20 रुपयाच्या फ्यूजासाठी अख्ख्या दिवसाची पण धंद्याची वाट लागते मित्रांनो. आणि वरून कंपन्यावाले किमती अजून गाड्याच्या वाढवतच आहेत. आणि दुसरा काय प्रॉब्लेम असेल मित्रांनो तो 1000 ते 2000 रुपये खर्च आता मिनिमम लागतो. आणि मॅक्झिमम इंजिनला खर्च, जर इंजिनचं काम निघलंच तर 20-20, 25-25 हजार रुपये लागतात आता. तर पहिली परिस्थिती वेगळी होती, 10,000च्या आतमध्ये काम व्हायचं सर्व, आणि आता जवळजवळ 25-25, 30-30 हजार रुपये काम जातं मित्रांनो. आणि सर्व्हिसिंगला जर गेलं तर सर्व्हिसिंगला खोलताना काय खोललं की दुसराच पार्ट गेलेला असतो, तो पण बदलावा लागतो मित्रांनो. म्हणजे सर्व्हिसिंगला गेलं की आता 2000 रुपये फिक्स लागतायत. म्हणजे सध्या रिक्षावाला 50,000 जरी कमी होत असला तरी त्याला ते पैसे उरतच नाहीत. 10,000 सुद्धा त्याला उरत नाहीत. मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे तुम्हाला खर्च किती, तरी त्यात बराच खर्च बाकी होता मित्रांनो. गाडी पासिंग झालं, गाडी सर्व्हिसिंग झालं, पुन्हा गाडीचे इन्शुरन्स झालं, अजून गाडीची टाकी पासिंग करावं लागते, गॅसची CNG ची टाकी पासिंग करावं लागते,
त्याचा खर्च झाला, तर अधूनमधून चिल्लर चाललर काम एवढे गाडीचे असतात की खूप, त्याच्यामुळे गाडी घेऊ नका म्हणतो मित्रांनो. त्या ओला उबेर कंपन्या बिल कमी जास्त देतात, त्याच्यामुळे त्या आंदोलनात 5-5 दिवस व्यर्थ करावं लागत आहेत मित्रांनो. आणि त्याच्यावरून तुम्ही तरी पण तेवढं पाहून सुद्धा तुम्ही गाडीच घेताय. आणि वरून बाईक टॅक्सी जर चालू झाली मित्रांनो तर पूर्ण रिक्षावाल्यांची वाट लागणार आहे. कारण की बाईक मध्ये, आपल्या गाडीमध्ये जर कस्टमर बसलं तर सिंगल कंपनीतलं सिंगलच कस्टमर असतं, किंवा कॉलेजचे मुलं जरी असले तरी सिंगलच असतात. त्याच्यामुळे कोणी पण विचार करतो सिंगल जायचं असेल तर बाईकवरच जाऊया, म्हणजे 50% धंद्याची वाट लागणार आहे मित्रांनो बाईक टॅक्सी चालू झाली तर. त्याच्यामुळे रिक्षा घेऊ नका रिक्षा. आणि उन्हाळ्यात तुम्हाला सगळ्यात महत्वाचं, उन्हाळ्यात जर बिझनेसची तुम्हाला खरी मजा, खरी कसोटी कळेल उन्हाळ्यात धंदा कसा होतो. तुम्ही वरून अजून गाडी घेण्याचा विचार करत असाल मित्रांनो तर घेऊ नका. कारण की हप्ते जर नाही भरणं झालं तर हप्ते बाउन्स होणार तुमचे, आणि बाउन्स हप्ते झाले तुमचं सिव्हिल पण खराब होणार मित्रांनो. आणि सिव्हिल एकदा खराब झालं की तुमचा पुढचा भविष्याचा विचार काय असेल घेण्याचा, प्लॉट म्हणा, काही जागा म्हणा, कुणी काहीचा विचार करत असाल तर त्यांचं पण सिव्हिल खराब झाल्यामुळे त्यांना पण लोन होणार नाही मित्रांनो. माहिती जर आवडली असेल तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका. आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. जे नवीन रिक्षा घ्यायचा विचार करत आहेत अशांना व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो. तर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये.